इयत्ता 6वी विषय इतिहास नागरिकशास्त्र. प्रथम घटक चाचणी परीक्षेस इतिहास नागरिकशास्त्राचे आपल्यास पहिले 3 पाठ आणि नागरिकशास्त्राचा पहिला पाठ अभ्यासासाठी आहे. यामध्ये भारतीय उपखंड आणि इतिहास, इतिहासाची साधने आणि हडप्पा संस्कृती याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर आपले समाज जीवन याविषयीसुद्धा आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. सुरुवातीला इतिहास नागरिकशास्त्राचा पेपर हा लिहित असताना व्यवस्थित वाचन करायचे आहे. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. सुरुवातीला आपण भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठाचा सारांश अभ्यासणार आहोत. इतिहास व त्याचे आधारस्तंभ. मानवी संस्कृतीच्या वाटचालीत घडलेल्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय. इतिहासाचे स्थल, काळ, व्यक्ती व समाज हे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. इतिहास आणि भूगोल यांचे अतूट नाते आहे. इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते. इतिहासावर भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो. आपला आहार, व्यवसाय, घरबांधणी, वेशभूषा यावर परिसरातील भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिणाम होतो. आपले समाजजीवनही भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते. आता लोकजीवनातील फरक आपण अभ्यासूया. डोंगराळ प्रदेश व तेथील लोकजीवन आणि मैदानी प्रदेश व तेथील लोकजीवन कसे असते ते आपण पाहूया. डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन अधिक कष्टाचे असते, तर मैदानी प्रदेशातील लोकजीवन कमी कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक जमिनीचे प्रमाण कमी असते, तर मैदानी प्रदेशात सुपीक जमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. तृणधान्ये, भाज्या यांचे प्रमाण डोंगराळ प्रदेशात कमी असते. तृणधान्य, भाज्या यांचे मैदानी प्रदेशात पुरेसे उत्पादन असते. लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातील उपलब्ध पदार्थांवर अवलंबून राहावे लागते, तर मैदानी प्रदेशात सुपीक जमिनीमुळे अन्नधान्याची उपलब्धता विपुल असते. यानंतर आपण भौगोलिक परिस्थिती व मानवी जीवन याविषयी माहिती घेऊया. आपल्या परिसराचे हवामान, पर्जन्यमान, शेती, उत्पादन, वनस्पती व प्राणी ही आपल्या जगण्याची साधने आहेत. जेथे या साधनांची मुबलकता असते तेथे मानव दीर्घकाळ वस्ती करून राहतो. तेथे त्याची जीवनपद्धती व संस्कृती विकसित होते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे अशा कारणांमुळे माणसे स्थलांतर करतात. गावे, नगरे उजाड होतात. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. विस्तीर्ण भूप्रदेश, 3 दिशांना समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर, पश्चिमेला अरबी समुद्र. उत्तर दिशेला हिमालय पर्वत, अंदमान व लक्षद्वीप बेटे वगळता भौगोलिकदृष्ट्या सलग भूप्रदेश. यानंतर भारतीय उपखंड. अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि भारत मिळून तयार होणाऱ्या प्रदेशात दक्षिण आशिया असे म्हणतात. भारताचा विस्तार व महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. चीन व म्यानमार हे देश यात येत नाहीत. हडप्पा संस्कृतीचा विस्तार भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात झालेला होता. यानंतर या पाठावर आधारित आपण थोडक्यात कारणे द्या अभ्यासूया. इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते. उत्तर आहे, मानवी समाज ज्या भौगोलिक प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यांआधारेच तेथील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते.
पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास गावे नगरे उजाड होतात. अशा रीतीने भौगोलिक परिस्थितीशी मानवी जीवनाचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. उत्तर आहे, मानवी इतिहासाच्या वाटचालीत अनेकदा पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे वा अन्य काही भौगोलिक संकटे येतात. अशावेळी त्या प्रदेशातील लोकांना अन्नधान्याची आणि जगण्याच्या अन्य साधनांची कमतरता भासते. म्हणून त्या प्रदेशातील लोकांना आपले गाव वा नगरे सोडून जाणे भाग पडते. दख्खनच्या पठारी प्रदेशात अनेक संस्कृती नांदत आल्या आहेत. उत्तर आहे, भारताच्या दक्षिणेला निमुळता होत गेलेला विस्तीर्ण असा दख्खनचा पठारी प्रदेश आहे. या पठारावरील जमीन सुपीक आहे. त्यामुळे हडप्पा संस्कृतीनंतरच्या काळात या पठारी प्रदेशात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत आल्या आहेत. थोडक्यात टिपा द्या. यामध्ये थरचे वाळवंट याविषयी आपण टीप अभ्यासणार आहोत. राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि सध्याच्या पाकिस्तानात काही भाग या प्रदेशात थरचे वाळवंट पसरलेले आहे. पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण, पश्चिमेला सिंधू नदी आणि उत्तरेला सतलज नदी या दरम्यान हे वाळवंट आहे. घग्गर नावाची नदी या वाळवंटातून वाहते. पाकिस्तानातीला हाकरा म्हणून ओळखतात. राजस्थानात व पाकिस्तानात कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे वसलेली आढळून आली आहेत. यानंतर आपण अभ्यासणार आहोत दख्खनचे पठार. उत्तरेला सातपुडा विंध्य पर्वतांच्या रांगा, पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि पूर्वेकडे पूर्वघाट या दरम्यानच्या भारताच्या दक्षिणेकडील पठारी प्रदेशाला दख्खनचे पठार असे म्हणतात. भारतीय द्वीपकल्पांचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. हा पठारी प्रदेश सुपीक असल्याने हडप्पा संस्कृतीच्या नंतर अनेक कृषीप्रधान संस्कृती येथे नांदल्या. मौर्य आणि अनेक राजांची साम्राज्ये या प्रदेशात होऊन गेली. यानंतर आपण इतिहासाची साधने या पाठावर आधारित माहिती मिळवणार आहोत. इतिहासाची साधने, ज्या साधनांच्या आधारे आपल्याला इतिहास कळू शकतो त्या साधनांना इतिहासाची साधने असे म्हणतात. इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकार पडतात. 1. भौतिक साधन, 2. लिखित साधन व 3. मौखिक साधने. भौतिक साधनांवरून मिळणारी माहिती. भौतिक वस्तूवरून काळाचा अंदाज बांधता येतो. मानवी समाजाच्या परस्पर संबंधांची माहिती मिळते. हाडे, बिया यावरून आहाराची माहिती मिळते. वास्तूंच्या अवशेषावरून वास्तुरचना, त्या वास्तू बांधण्याच्या पद्धती इत्यादीची माहिती होती. नाणी, मुद्रा इत्यादीवरून मानवी व्यवहारांची माहिती कळते. लिखित साधने. अश्मयुगातील मानव आपल्या भावना चित्रातून व्यक्त करत असे. नोंदणी ठेवण्यासाठी तो प्रतीके व चिन्हे यांचा वापर करी. सुरुवातीच्या काळात मानवाने खापरे, कच्च्या विटा, झाडांची सालं, भूजपत्रे यांचा लिहिण्यासाठी उपयोग केला. अणकुचीदार साधनांच्या आधारे तो दगडांवर व धातूंवर अक्षरे कोरू लागला. दानपत्रे, आज्ञापत्रे, प्रवासवर्णने, काव्य इत्यादी लिखित साधनांतून तत्कालीन मानवाचे धार्मिक तसेच सामाजिक जीवन समजण्यास मदत होते. यानंतर मौखिक साधनांविषयी आपण माहिती घेऊया. काही साहित्य पिढ्यानपिढ्या मौखिक परंपरेने जतन करून ठेवलेले असते. अशा लोकसाहित्याचा कर्ता अज्ञात असतो. आपले वैदिक साहित्य, पुराणे, जैन व बौद्ध साहित्य सुरुवातीस मौखिक परंपरेनेच जतन केले गेले. नंतर ते लिखित स्वरूपात आले. आता इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण आपण करूया. भौतिक साधनांमध्ये भांडी, नाणी, किल्ले, मणी, धान्याचे कण, वास्तू, प्रार्थना
स्थळे, स्तंभ, गुहा व गुहाचित्रे, हत्यारे, अलंकार यांचा समावेश होतो. तर लेखिक साधनामध्ये ताम्रपट, शिलालेख, वैदिक जैन बौद्ध ग्रंथ, प्रवास वर्णने, पुराण ग्रंथ, पोवाडे, स्तंभालेख, भूजपत्रावरील लेख, आज्ञापत्रे यांचा उपयोग होतो. चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ओव्या, भजन, लोककथा यांचा मौखिक साधनांमध्ये समावेश होतो. आता प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने याविषयी जाणून घेऊया. अश्मयुग ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड म्हणून मानला जातो. या काळातील माहिती पुरातत्वीय उत्खननातून सापडलेल्या अवशेषातून मिळते. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेदवाङ्मयातून मिळते. ब्राह्मण ग्रंथे, उपनिषदे, रामायण, महाभारत आदी ग्रंथ, जैन बौद्ध वाङ्मय अशा प्राचीन ग्रंथातून आपल्याला माहिती मिळते. नाटके, काव्ये, प्रवास वर्णने, स्तंभालेख, शिलालेख इत्यादीवरून उत्खननात सापडलेल्या वस्तू, वास्तू, नाणी इत्यादी भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास समजतो. आता इतिहास लेखनाबाबत म्हणजे लेखन करताना कोणती काळजी घ्यावी, तर मिळालेला मजकूर कोणी व का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करायला हवी. विश्वासार्ह साधनांच्या आधारे निष्कर्ष पडताळून पाहायला हवेत. इतिहास लेखनात चिकित्सेला फार महत्त्व असते. यानंतर आपण हडप्पा संस्कृतीविषयी जाणून घेऊया. हडप्पा संस्कृतीचा शोध. पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे इसवी सन 1921मध्ये प्रथम उत्खनन होऊन हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. या संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही म्हटले जाते. त्यानंतर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदडो येथेही वस्तूंचे व वास्तूंचे अवशेष सापडलेले. धोलावीरा, कालीबंगन, दायमाबाद, एलोथल येथेही त्याच प्रकारच्या वस्तूंचे अवशेष सापडले. आता हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये यामध्ये घरांविषयी आपण माहिती मिळूया. प्रामुख्याने भाजक्या विटांची घरे असतात. कच्च्या विटा व दगडांचाही वापर केलेला होता. मधोमध चौक व बाजूने खोल्या, आवारात विहिरी, शौचालये व स्नानगृहे होती. सांडपाणी मातीच्या पन्हाळीतून बंद गटारात सोडलेले असे. नगररचना. रस्ते रुंद व काटकोनात छेदणारे. चौकोनी मोकळ्या जागेत घर बांधणे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस विटांनी बांधलेले बंद गटारे. नगराचे 2 वा अधिक विभाग असत व त्यांना स्वतंत्र तटबंदी असे. मुद्रा. स्टाईट दगडापासून बनवलेल्या चौरस आकाराच्या मुद्रांवर विविध प्राण्यांच्या, माणसांच्या आकृत्या होत्या. ठसा उमटवण्यासाठी मुद्रांचा वापर होत असावा. भांडी. भाजलेली लाल रंगाची विविध आकारांची मातीची भांडी, काळ्या रंगाने नक्षी काढलेली असे. माशांचे खवले, वर्तुळे, पिंपळपान अशी प्रतीके कोरलेली होती. मृत व्यक्तीचे दफन करताना शवाबरोबर भांडीही पुरत असत. महास्नानगृह. मोहनजोदडो येथे सापडलेले महास्नानगृह 2.5 मीटर खोल, 12 मीटर लांब व 7 मीटर रुंद होते. त्यातील पाणी झिरपू नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. आत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था, पाणी बदलण्याची सोय होती. पिके. गहू व सातू ही मुख्य पिके होती. वाटाणा, तीळ, मसूर, कापूर ही अन्य पिके घेतली जात होती. पोशाख. सुती लोकरी कापडांचा वापर. स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंत वस्त्रे व उपकरणं वापरत. अलंकार. सोने, तांबे, रत्ने, शिंपली, कवड्या, बिया यांचे दागिने तयार करीत. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बांगड्या इत्यादी अलंकार वापरत असत. आता या संस्कृतीमध्ये व्यापार कसा होत होता, तर सिंधू नदीच्या खोऱ्यातील चांगल्या दर्जाचा कापूस दक्षिण युरोप व इजिप्त या देशात निर्यात होत असे. इजिप्तमधील मलमलचे कापड निर्यात
होई. तर काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आयात होत असत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोधी सापडली आहे. काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. अरबी समुद्राच्या किनाऱ्याने या संस्कृतीतील लोकांचा व्यापार चालत असे. आता हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्याची कारणे काय आहेत? तर महापूर, टोळ्यांचे आक्रमणे, व्यापारातील घट या कारणांमुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाला. पावसाचे प्रमाण कमी होणे, दुष्काळ, नद्या कोरड्या पडणे, भूकंप, समुद्र पातळीवरील बदल इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांचे स्थलांतर झाले आणि ही नागर संस्कृती लयाला गेली. यानंतर आपण नागरिक शास्त्रामध्ये आपले समाज जीवन याविषयी माहिती घेऊया. आपले आजचे सामाजिक जीवन हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आकारास आले आहे. माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली आहे. समाजाची आवश्यकता. व्यक्ती आणि समाज यांच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक असते. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते. याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे राहू लागला. आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातूनच पुढे नीतिमूल्ये, रूढी, परंपरा, कायदे निर्माण झाले. माणसातील समाजशीलता. माणूस स्वभावतः समाजशील आहे. एकांतवास त्याला नको वाटतो. माणसाला सर्वांसोबत राहायला आवडते व ती त्याची गरज असते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या आपल्या शारीरिक गरजा आहेत. तर सुरक्षित वाटणे, सुखदुःखात इतरांना सहभागी करून घेणे, मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहणे इत्यादी या आपल्या भावनिक व मानसिक गरजा आहेत. या गरजांतून आपली समाजशीलता दिसून येते. परस्परावलंबन. समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यातून माणसांना लागणाऱ्या वस्तू निर्माण होतात. उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात. तसेच आपल्यातील क्षमता व कौशल्यांचा विकास होतो. आपल्या गरजपूर्तीसाठी आपण एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे आपले समाजजीवन परस्पर अवलंबी असते. समाजामुळे आपल्या क्षमता व गुण विकसित होतात. समाजामुळे आपला भाषिक विकास होतो. स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता विकसित होते. भावनिक क्षमता आणि विचारशक्ती वाढीस लागतात. आपले विचार व भावना व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळते. आपल्यातील कलागुणांचा वाव मिळतो, त्यांचा विकास होतो. समाज म्हणजे काय? स्त्री पुरुष, वृद्ध, लहान मुले मुली मिळून समाज तयार होतो. परंतु केवळ गर्दी व माणसांची झुंडी म्हणजे समाज नव्हे. समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. लोकांमधील परस्पर संबंध, व्यवहार, देवाणघेवाण यांचा समाजात समावेश असतो. अनेक गट, संस्था, संघटना यांचा समावेश समाजात होतो. समाजव्यवस्था. आपल्या सर्व गरजा भागवण्यासाठी व दैनंदिन व्यवहार चालण्यासाठी समाजाला कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. शेती, व्यापार, उद्योग, शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात अशी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवस्थांमधूनच समाजाचे अस्तित्व टिकून राहते आणि समाज स्थिर राहतो. अशा रीतीने आपण प्रथम घटक चाचणी परीक्षेस असणाऱ्या पाठांचा सारांशरूपी अभ्यास केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.